भरपूर आमचं नुकसान झालेलं आहे। याच्यात 50 ते 60 हजार रुपये खर्च होऊन आता काहीच उरलेलं नाही आहे। जे गव्हर्नमेंटनी पूल केला रोडवरती त्या पूर्ण आता 2 वर्ष नाही झाले तर त्या पायल्या डाऊन मध्ये आहे। त्याच्यामुळे आमच्या पूर्ण शेतात पाणी घुसून राहिलं, काहीच कामाचं राहिलं नाही, शेत खरडून चालले। त्याच्यामुळे आम्हाला याची नुकसान भरपाई मिळण्यात यावी, नाही तर आम्हाला आत्महत्येशिवाय पर्यायच नाही। गव्हर्नमेंटचं लक्ष अजिबात कास्तकारावरती नाही आहे। कोण कुकडे मरून राहिला आणि काय होऊन राहिला ते त्यालाच माहित। सर्व आपापल्या खुर्चीवर मग्न आहे, काही घेणं देणं कास्तकाराचं राहिलं नाही आहे। मालाले भाव नाही आहे। ते मंडल अधिकारी 2 दिवसाच्या अगोदर येऊन गेले, पटवारी साहेब येऊन गेले, त्याने तात्पुरतं डिकोड दाखल केलं आणि चालले गेले। आज आले नाही। कृषी सेवक सुद्धा बोलावल्यानंतर येऊ शकत नाही का आम्हाला तहसीलदार लेटर नसल्यामुळे आम्ही येऊ शकत नाही असे जबाब देतात। त्याच्यामुळे आम्हाला आत्महत्येशिवाय आम्ही जाऊ कुठं हे महत्वाचं पॉईंट आहे। कास्तकार अजिबात कोणाचंच लक्ष नाही आहे। आज अशी परिस्थिती आहे का बोलायचं काम नाही, मृत्यूशिवाय पर्यायच उरलेला नाही आहे कास्तकारले। जो मागणी आहे सरकारकडे, आमच्या जो सरकारले अशी मागणी, आमचं जे नुकसान झालं आणि जो गव्हर्नमेंटने पुलं केले त्याच्यातून पाणी पास नाही होत, सर्व वावरातून जाते। त्याच्यामुळे आमची भरपाई करण्यात यावी, देण्यात यावी ही आमची विनंती आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।